नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला डायबिटीज मलायटस इन प्रेग्नन्सी बद्दल सांगणार आहे. तर आपण जेस्टेशनल डायबिटीज मलायटस नेमकं काय आहे? प्रेग्नन्सी दरम्यान असणाऱ्या डायबिटीजचं प्रेग्नन्सीशी काय रिलेशन आणि कसा प्रभाव पडतो प्रेग्नन्सीचा डायबिटीजवर आणि डायबिटीजचा प्रेग्नन्सीवर हे आपण पाहणार आहोत. तर जेस्टेशनल डायबिटीज मलायटसचं आपण स्क्रीनिंग कसं करतो म्हणजे केसेस कशा ओळखतो किंवा केसेस स्क्रीनिंग कसं करतो म्हणजे एवढ्या सगळ्या बायका असतात त्यातलं नेमकं कोणत्या आठवड्यात किंवा कधी जेस्टेशनल डायबिटीज मलायटससाठी तपासणी केल्यावर आपल्याला त्या लेडीला डायबिटीज आहे असं कळेल आणि कन्फर्म कसं करतो आपण की निदान कसं आपण कन्फर्म करतो हे आपण पाहणार आहोत. जेस्टेशनल डायबिटीज मलायटस चे कॉम्प्लिकेशन्स पाहणार आहोत. ठीक आहे. डिलिव्हरी दरम्यान होणारी डायबिटीज मलायटस म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज मलायटस तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्याचं काय समस्या उद्भवतात त्यामुळे ते आपण पाहणार आहोत. कसं डिलिव्हरी करतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस मध्ये कधी डिलिव्हरी करतो हे आपण पाहणार आहोत. तसं असेल तर मॅनेजमेंट कशी करतो हे आपण पाहणार आहोत आणि इन्सुलिन ची मॅनेजमेंट कशी असेल ड्युरिंग लेबर अँड डिलिव्हरी हे आपण पाहणार आहोत. आता डायबिटीज इन प्रेग्नन्सी जसं की हायपरटेन्शन मध्ये असतं तसंच डायबिटीज इन प्रेग्नन्सी मध्ये पण दोन गोष्टी असू शकतात. एक तर ओव्हर डायबिटीज मलायटिस किंवा जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस. ओव्हर डायबिटीज मलायटिस म्हणजे काय? पेशंटला पूर्वीपासूनच म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून डायबिटीज होता आणि जेस्टेशनल म्हणजे फक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यान तिला डायबिटीज होण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. पण आता डायबिटीज का डेव्हलप होतो? कारण की पहिली गोष्ट तर प्रेग्नन्सी इज अ स्टेट ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स आणि प्रेग्नन्सी इज अ डायबिटोजेनिक स्टेट म्हणजे प्रेग्नन्सी स्वतः एक डायबिटीजला कारणीभूत ठरणारी स्टेज आहे का? कारण काही हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे इन्फ्लुएन्समुळे जसं की ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिसोल. आणखी एक गोष्ट इन्सुलिन किडनी किंवा प्लॅसेंटामुळे जास्त त्यावेळेस खूप किडनी आणि प्लॅसेंटा इन्सुलिन खूप जास्त मेटाबोलाइज करतात आणि डिग्रेड करतात प्रेग्नन्सी दरम्यान. म्हणून इन्सुलिनचं जास्त मेटाबॉलिझम झाल्यामुळे इन्सुलिन ग्लुकोज युटिलाइज करण्यासाठी शिल्लक नसतं आणि म्हणून ब्लड मधलं ग्लुकोज लेवल वाढतं आणि कारण इन्सुलिनची लेवल कमी झालेली असते. आता जेस्टेशनल डायबिटीज मलायटस कधी डेव्हलप होऊ शकतं किंवा वेन इज इट लाईकली टू डेव्हलप कधी डेव्हलप होण्याची जास्त शक्यता असते? इन्सुलिन रेझिस्टन्स इज मॅक्झिमम इन प्रेग्नन्सी ॲट अराउंड 26 to 28 weeks ऑफ जेस्टेशन. का? कारण ह्या वेळेस मेजॉरिटी पेशंट्सला जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस डेव्हलप होईल. ठीक आहे. आता ऍट द स्टार्टिंग ऑफ प्रेग्नन्सी शुगर इज नॉर्मल डझंट मीन दॅट टिल डिलिव्हरी शुगर विल बी नॉर्मल. डू जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस टेस्ट ऍट 28 weeks टू. म्हणजे सुरुवातीला प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला जर का डायबिटीज नसेल याचा अर्थ असा नाहीये की ते पुढच्या स्टेजेसमध्ये किंवा पुढच्या ट्रायमेस्टर्समध्ये नसेल. 28 आठवड्याला आपल्याला जेस्टेशनल डायबिटीज मलायटिसची टेस्ट करणे गरजेचे आहे. तर आपण स्क्रीनिंग कशी करतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटसची ते आपण कधी पण करू शकतो प्रेग्नन्सी दरम्यान. पण 26 ते 28 आठवडे हे टार्गेट टाइम असला पाहिजे जेस्टेशनल डायबिटीज मलायटस स्क्रीन करण्यासाठी, जेणेकरून जेवढे काही मॅक्झिमम नंबर केसेस आहेत ते आपण डिटेक्ट करून त्यांना ट्रीट करू शकतो. ठीक आहे. आता ग्लुकोज चॅलेंज टेस्ट करतो आपण कधी. डो नॉट कन्फ्युज इट विथ ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ठीक आहे. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट वेगळं आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट वेगळं. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट हे फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. आपण दोघातला फरक पाहूयात. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आपण युजली बाकी डायबिटीज पेशंट्स मध्ये करतो, पण ग्लुकोज चॅलेंज टेस्ट काय आहे ते आपण पाहूया. ते डिलिव्हरीच्या लेडीज मध्ये करतो, त्यालाच आपण म्हणतो ओ सिलेव्हन ग्लुकोज चॅलेंज टेस्ट इन प्रेग्नन्सी. ठीक आहे. तो ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ची काय ब्युटी आहे की एकतर ह्याला फास्टिंगची गरज नाही, म्हणजे त्या लेडीने आपण म्हणतो ना साखरेची तपासणी करण्यापूर्वी काही खायची गरज नाही. तर एकतर त्या लेडीला हे सगळं खायची गरज नाहीये, तिला उपवास करायची गरज नाहीये. कधी पण जेव्हा ती पेशंट ओपीडी मध्ये येईल तेव्हा तिला 50 ग्राम ग्लुकोज खायला देतो आपण आणि 1 तासाने आपण प्लाझ्मा ग्लुकोज पाहतो. जर प्लाझ्मा ग्लुकोज मध्ये साखर म्हणजे प्लाझ्मा ग्लुकोज 140 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असेल तर मग आपण सस्पेक्ट करतो की हिला जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस असू शकतं आणि म्हणून कन्फर्म करण्यासाठी आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायला सांगतो. आणि हे जर का 24 ते 28 आठवड्या दरम्यान केलं तर खूप चांगलं होतं. तर बघा आपण आता ग्लुकोज चॅलेंज टेस्ट मध्ये आपण 50 ग्राम ग्लुकोज देतो, पण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मध्ये आपण 75 ग्राम ग्लुकोज देतो. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, पण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे कन्फर्म करण्यासाठी. अजून फरक पुढे पाहूयात.
तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ग्लुकोज चॅलेंज टेस्ट हे एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे. ग्लुकोज चॅलेंज टेस्टला सकाळपासून उपवास पकडायचे काहीच न जेवायची गरज नाहीये. तसं ग्लुकोज टॉलरन्स टेस्टला उपवास पकडायची, साखर ची तपासणी होईपर्यंत गरजेचं आहे. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट मध्ये आपण त्या लेडीला 50 ग्राम ग्लुकोज खायला सांगतो आणि एका तासाने परत यायला लावतो आणि एकच सॅम्पल घेतो एका तासाने. पण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मध्ये आपण एक तर 75 ग्राम ग्लुकोज खायला देतो WHO नुसार किंवा ACOG नुसार आपण 100 ग्राम ग्लुकोज खायला देतो. ठीक आहे. आणि 4 सॅम्पल घेतो. पहिलं सॅम्पल जेव्हा त्या लेडीने काहीच खाल्लेलं नसतं, दुसरं सॅम्पल खाल्ल्यानंतर जे साखर 100 ग्राम साखर किंवा 75 ग्राम साखर खाल्ल्यानंतर एका तासाने, 2 तासाने आणि 3 तासाने अशी ती टेस्ट असते. ठीक आहे. त्यानंतर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट जे आहे, ठीक आहे, किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय करतो ग्लुकोज टॉलरन्स टेस्टला, पहिले सॅम्पल घेण्यासाठी त्या व्यक्तीला म्हणतो तू जाऊन काहीतरी खाऊन ये. ठीक आहे. नेहमीच टेस्ट करायची, साखर खाऊ घालायची काही गरज नाही आपल्या इथे. आपल्या इथे युजली हॉस्पिटलमध्ये आपण तसं करतो. आता ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ठीक आहे, कन्फर्मेटरी टेस्ट आहे. ठीक आहे. तर आता बघा, हे अमेरिकन कॉलेज ऑफ गायनेकोलॉजिस्ट ACOG कार्पेंटर अँड काउस्टन ह्यांच्यानुसार आपण ग्लुकोज लोड 100 ग्रॅम देतो, किंवा नॅशनल डायबिटीज डेटा ग्रुप NDDG नुसार आपण 100 ग्रॅम ग्लुकोज खायला देतो. आता पुढे दिलेल्या व्हॅल्यूज पैकी म्हणजे 95, 105, 180, 180 यात पुढे दिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज पैकी कोणतेही दोन व्हॅल्यूज ठीक आहे जास्त असतील त्यांच्या डिझायर्ड रेंज पेक्षा प्लाझ्मा ग्लुकोजच्या, तर त्याला आपण पॉझिटिव्ह जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणतो. ठीक आहे. उदाहरणार्थ इथे दिल्याप्रमाणे सपोज फास्टिंग ब्लड शुगर 95 पेक्षा जास्त असेल तर ACOG नुसार, आणि शिवाय ही पण एक व्हॅल्यू असेल की बाबा NDDG मोर दॅन 105 असेल, तर मग तर आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. किंवा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, किंवा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, असे कोणतेही या सगळ्यांपैकीच्या व्हॅल्यू जर का मोर दॅन द डिझायर्ड लेवल, किंवा मोर दॅन 95 म्हणा, किंवा मोर दॅन 180 म्हणा, ह्यांच्यापेक्षा किंवा मोर दॅन 105 म्हणा, असं असेल कोणत्याही दोन व्हॅल्यूज, तर त्याला आपण पॉझिटिव्ह जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस असं म्हणतो. आता डिप्सीनुसार म्हणजे डायबिटीज इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप इंडियानुसार, ठीक आहे, इंडियन पॉप्युलेशन जास्त प्रोन आहेत जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस डेव्हलप होण्यासाठी. ठीक आहे. कारण आपल्या इंडियाचं ऑलरेडी डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. आणि शिवाय आपण जे काही दुधाचे पदार्थ, नॉनव्हेज एवढे जास्त खातो, तूप, घी असे दुधापासून येणारे एवढे पदार्थ खातो, त्यामुळे डायबिटीज होणं तर खूपच इझी आहे आपल्या इथे. तर म्हणून डायबिटीज होऊच नाही म्हणून आपण सगळ्यांनी व्हिगन डाएट फॉलो केलं पाहिजे. पण ठीक आहे, दिस इज आउट ऑफ द स्कोप ऑफ आवर टॉपिक. ठीक आहे. तर इंडियन लेडीजला जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस होण्याची खूप जास्त शक्यता आहे. All pregnant ladies between 24 to 28 weeks in India should undergo glucose tolerance test. ठीक आहे. पहिले तर ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आणि त्यानंतर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तर पेशंट जेव्हा ओपीडीला येईल फास्टिंग स्टेटमध्ये, जेव्हा त्यांनी काही जेवलेलं नसेल, त्या पेशंटने काहीच अन्न घेतलेलं नसेल, तेव्हा 75 ग्राम ग्लुकोज आपण देतो त्या पेशंटला अर्धा ग्लास पाण्याबरोबर, आणि 2 तासांनी प्लाझ्मा व्हेनस ग्लुकोज मेजर करतो. ते जर काही मोर दॅन इक्वल टू 140 मिलीग्राम पर डेसिलिटर असेल तर त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणतो. आता जेव्हा आपण 75 mg ओरल ग्लुकोज टॉलरन्स 75 mg शुगर ग्लुकोज ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो, तेव्हा जर का 2 तासांनी मोर दॅन इक्वल टू 200 mg पर डेसिलिटर आपलं प्लाझ्मा मायनस ग्लुकोज असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये त्याला डायबिटीज म्हणू, आणि जर आउटसाइड प्रेग्नन्सी सुद्धा त्याला डायबिटीजच म्हणू, इन बोथ द केसेस. त्यानंतर जेवल्यानंतर जर 2 तासांनी मोर दॅन इक्वल टू 140 मिलीग्राम पर डेसिलिटर ऑफ व्हिनस ग्लुकोज असेल, तर त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणू. आणि जर का प्रेग्नन्सी नसेल तर त्याला आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणू. ठीक आहे. आणि 2 तासांनी मोर दॅन इक्वल टू 120 मिलीग्राम पर डेसिलिटर असेल प्लाझ्मा ग्लुकोज, तर त्याला आपण डिक्रीज्ड जेस्टेशनल ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणू. ठीक आहे. आणि हे सुद्धा प्रेग्नन्सी दरम्यानच होतं. तर आता आपण जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटिसचे कॉम्प्लिकेशन्स पाहूया. तर 2 गोष्टी होऊ शकतात, एकतर इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सी ऑन डायबिटीज, किंवा डायबिटीज इफेक्ट ऑफ डायबिटीज ऑन प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीमुळे डायबिटीज अजून कॉम्प्लिकेट होऊ शकते, किंवा डायबिटीजमुळे सुद्धा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेट होऊ शकते. ठीक आहे. तर आता इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सी ऑन डायबिटीज पाहूयात. पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स रिक्वायरमेंट वाढते.
ठीक आहे. इन्सुलिन रिक्वायरमेंट वाढते कारण इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेलं असतं, कारण प्रेग्नन्सी इज अ डायबेटोजेनिक स्टेट आपण पाहिले, कारण बऱ्याच हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समुळे किंवा इन्सुलिनचं डिग्रेडेशन लिव्हर आणि किडनीमध्ये जास्त झाल्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स इन्सुलिनची रिक्वायरमेंट वाढते आणि हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं. त्यानंतर डायबिटीज वर्सन होऊ शकतं. म्हणून रेटिनोपॅथी म्हणजे जर काही डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांचा आजार झालेला असेल डायबिटीजमुळे, कार्डिओपॅथी, डायबेटिक कार्डिओपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटिनोपॅथी हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्या असे कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजचे की डायबिटीजमुळं नेफ्रॉन्स जे आहेत, किडनीचे सेल्स आहेत, त्यांना हानी पोहोचू शकते. हार्टचे सेल्स आहेत, कार्डियक मायोसाइट्स, त्यांना हानी होऊ शकते. रेटिनोपॅथी, डोळ्याचे जे काही रेटिनाचे लेयर्स आहेत त्यांना हानी होऊ शकते. ठीक आहे. तर ह्या सगळे वर्सन होतात जेव्हा प्रेग्नन्सी होते. ठीक आहे. त्यामुळे त्यानंतर तिसरी गोष्ट काय, आता हे हे झालं की हे सगळं वर्सन होतं. आता डायबिटीजमुळे प्रेग्नन्सीला काय होऊ शकतं, एक तर रिपीटेड फर्स्ट ट्रायमिस्टर अबॉर्शन्स होऊ शकतात, की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये रिपीटेड मिसकॅरेज किंवा अबॉर्शन्स होऊ शकतात. आणि ॲन्युअली बेबीमध्ये सुद्धा लहानपणापासूनच म्हणजे कंजेनायटल ॲनोमलीज होऊ शकतात, काही बिघाड होऊ शकतात काही ऑर्गन्समध्ये. ठीक आहे. जसं की पॉलीहायड्रॉमनियास. ठीक आहे. पॉलीहायड्रॉमनियास म्हणजे काय, की जे काही ॲमनिओटिक फ्लुइड आहे बाळाच्या आजूबाजूला, जे काही ॲमनिओटिक फ्लुइडमध्ये बाळ असतं, त्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळे काय होतं, सपोज हे युट्रस आहे, इथे हे ॲमनिओटिक सॅक आहे आणि ह्यात बाळ आहे, तर या ॲमनिओटिक सॅक मधले फ्लुइड वाढतं. त्यामुळे काय होतं, हे युट्रसवर स्ट्रेच दबाव पडतो आणि त्यामुळे एका सर्टन पॉइंट नंतर कॉन्ट्रॅक्शन होतं युट्रसचं आणि मग प्रीमॅच्युअर बर्थ होते. ठीक आहे. वेळेपूर्वीच प्रीमॅच्युअर बर्थ होते. ठीक आहे. आणि आणखीन एक, जसं की आईला पॉलीयुरिया, पॉलिडिप्सिया, जास्त तहान लागणे, जास्त लघवीला होणे, असं डायबिटीजमुळे होतं, तसं बेबीला सुद्धा पॉलीयुरिया होतो. ठीक आहे. म्हणजे सारखे लघवीला लागतं किंवा सारखं लघवी करतं बाळ. ठीक आहे. हा. तर मग म्हणूनच जास्त लेवल्स ऑफ शुगर वाढल्या शरीरामध्ये बाळाच्या सुद्धा, तर बाळ सुद्धा जास्त युरिन पास करेल. ठीक आहे. आणि या पॉलीहायड्रॉमनियासमुळे कसं प्रीटर्म लेबर होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता इन्क्रीज चान्सेस ऑफ प्रीटर्म लेबर, हे प्रीटर्म लेबर होतं आणि त्यामुळे प्रीटर्म लेबरमुळे काय काय होईल, प्रीटर्म लेबर कोणकोणत्या कॉजेसमुळे होऊ शकतं, जसं की आता आपण एक पाहिलं पॉलीहायड्रॉमनियास. ठीक आहे. तर प्रिव्हियस प्रीटर्म लेबर, पूर्वी कधी प्रीटर्म म्हणजे 38 आठवडे होण्याच्या पूर्वीच 8व्या महिन्यातच किंवा 7व्या महिन्यातच प्रीटर्म लेबर होतं. ठीक आहे. तर हे जर पूर्वी झालेलं असेल तर पुन्हा एकदा व्हायचे चान्सेस आहेत, आणि त्यानंतर प्रीमॅच्युअर बर्थ झालेलं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सी असेल किंवा ट्विन्स असेल तर त्यामुळे होऊ शकतं. आणि युट्रस, सर्विक्स, प्लॅसेंटा काही कॉम्प्लिकेशन्स असतील यांचे तर त्यामुळे होऊ शकतं, किंवा मग आता पॉलीहायड्रॉमनियास आपण जसं पाहिलेलं आहे त्यामुळे होऊ शकतं. तर कॉम्प्लिकेशन्स आता इफेक्ट ऑफ प्रेग्नन्सी ऑन डायबिटीज आणि डायबिटीज ऑन प्रेग्नन्सी होऊ शकतं. डायबिटीज मग मिसकॅरेज, कंजेनायटल ॲनोमलीज, पॉलीयुरिया, पॉलिडिप्सिया, हे सगळं होऊ शकतं. आणि प्रेग्नन्सीमुळे डायबिटीज अजून वर्सन होऊ शकते, कार्डिओपॅथी, मायोपॅथी, रेटिनोपॅथी, कारण इन्सुलिनची रिक्वायरमेंट वाढलेली असते, पॉलीहायड्रॉमनियास होऊ शकतं आणि प्रीटर्म लेबर होऊ शकतं. हे सगळं आता आपण पाहिलेलं आहे. आता मायक्रोझोमी आहे असं आपण कधी म्हणतो बेबीला, म्हणजे मोठं बेबी. मॅक्रोझोमी म्हणजे मोठं बेबी कधी आहे असं आपण म्हणतो, जेव्हा त्या बाळाचं वजन 4.5 ग्रॅम 4-5 ग्राम किंवा त्यापेक्षा जास्त असतं असं आपण म्हणतो. आणि हे अकॉर्डिंग टू अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे. तर असं का होतं, पिडर्सन्स बिग बेबी का तयार होतं, तर पिडर्सन्स हायपोथेसिसनुसार मॅटर्नल हायपरग्लायसिमिया, हायपर म्हणजे जास्त, ग्लायको म्हणजे शुगर आणि इमिया म्हणजे इन ब्लड, तर ब्लड मध्ये जास्त शुगर असल्यामुळे, आईला तसं असल्यामुळे बाळाला सुद्धा फिटल हायपरग्लायसिमिया होईल आणि त्यामुळे फिटर हायपर इन्सुलिनिमिया होईल. ठीक आहे. आणि म्हणून इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर 1 आणि 2 रिलीज होईल आणि ह्या इन्सुलिन ग्रोथ फॅक्टरमुळे बाळाचं वजन आणि त्याचा आकार वाढेल. तर आणि ह्यामुळे सुद्धा प्रीटर्म लेबर होतो हे आपण पाहिलेलं आहे. आता शोल्डर डिस्ट्रोशिया होऊ शकतो. शोल्डर डिस्ट्रोशिया म्हणजे काय, जेव्हा बाळाची डिलिव्हरी होत असते तेव्हा त्याचा खांदा आईच्या प्युबिक बोन जे आहे तिकडून अडकून राहू शकतो आणि बाळ बाहेर निघायला अडचण निर्माण होते, कारण बाळाचा आकार मोठा असतो. ठीक आहे. तर babies of diabetic mothers have got more chance of shoulder dystocia compared to non-diabetic mothers. ठीक आहे.
आता इन्क्रीज रिस्क ऑफ डेव्हलपिंग प्री इक्लाम्शिया होऊ शकतं. किडनी डिजीज असल्यामुळे प्रोटीन आणि हाय बीपी असण्याचे चान्सेस असतात. सडन आययुएफडी म्हणजे सडन इंट्रा युट्राईन फिटल डेथ, बाळ पोटातच मरण्याची शक्यता असते का ऍसिडोसिसमुळे आणि हायपोक्झियामुळे. आता हायपोक्झिया काय का होतं? ठीक आहे, जे काय ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ऑक्सिजनला जास्त फर्मली बाइंड होईल ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, आणि त्यामुळे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं जे बाइंडिंग कर्व आहे, ठीक आहे, ते लेफ्टला शिफ्ट होईल आणि म्हणून असं ग्लुकोज हिमोग्लोबिनला जास्त बाइंड झाल्यामुळे ऑक्सिजन टिश्यूजला इझिली रिलीज नाही होणार. ठीक आहे, कारण हे ग्लुकोज हिमोग्लोबिनचं जास्त बॉन्डिंग झालेलं आहे, त्यामुळे ऑक्सिजन टिश्यूज पर्यंत व्यवस्थित नाही पोहोचणार आणि त्यामुळे फिटल हायपॉक्सिया होईल, म्हणजे बाळाला श्वास घ्यायला त्रास. आणखीन एक गोष्ट म्हणजे बाळ मोठं असल्यामुळे ऑक्सिजनची डिमांड वाढलेली असेल आणि त्या मानाने ऑक्सिजनचं सप्लाय कमी झालेलं असेल आणि अशा डिमांड सप्लाय मिसमॅचमुळे सुद्धा फिटल हायपॉक्सिया होऊ शकतात. त्याचबरोबर बाळाचा आकार, बाळाचं वजन जास्त असल्यामुळे जी पिशवी आहे, गर्भपिशवी, ठीक आहे, तिचा आकार वाढलेला असू शकतो आणि अशा नाही का किंवा त्याला जास्त स्ट्रेच पडलेला असू शकतं आणि अशा ओव्हर डिस्टेंडेड युट्रसमुळे सुद्धा पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे डिलिव्हरी नंतर सुद्धा खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो आईला, आणि याचे कारण आहेत पॉलीहायड्रामनियाज, ठीक आहे, म्हणजे अमनिओटिक फ्लुइड जास्त असणे, मॅक्रोझोमी म्हणजे बाळाची साईज जास्त असणे, किंवा प्री इक्लाम्शिया, हे सगळे पोस्टपार्टम हेमरेजला रिस्पॉन्सिबल असतात, कारणीभूत ठरतात. तर डायबिटीज प्रेग्नन्सीला कसा प्रभावित करतो, ह्याच्यासाठी काय काय डायबिटीजमुळे प्रेग्नन्सीवर कसा प्रभाव पडतो, ह्याला काय उत्तर आहे याचे. ठीक आहे, 9 स्टेटमेंट्स. अबॉर्शन किंवा मिसकॅरेज होऊ शकतं फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, कंजेनायटल अॅनॉमलीज होऊ शकतात, ठीक आहे, पॉलीहायड्रामनियोज होऊ शकतं, प्रीटर्म लेबर होऊ शकतं, मॅक्रोझोमी होऊ शकतं, शोल्डर डिस्टोशिया, प्री इक्लाम्शिया, सडन आययुएफडी आणि पोस्टपार्टम हेमरेज. ठीक आहे, तर ह्या 9 कॉम्प्लिकेशन्स पैकी 7 कॉम्प्लिकेशन्स ओव्हर डायबिटीज मलायटस मुळे होऊ शकतं आणि जेस्टेशनल डायबिटीज मलायटस दोन्हीमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, ओव्हर म्हणजे जे पूर्वीपासूनच त्या लेडीला डायबिटीज आहे, आणि जेस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणजे आता प्रेग्नन्सी दरम्यान हे डायबिटीज सुरू झालेले आहे. ठीक आहे, ओव्हर डायबिटीज मलायटस मध्ये म्हणजे पूर्वीपासूनच डायबिटीज असेल तर कोणते 2 कॉम्प्लिकेशन्स होतील आणि जेस्टेशनल डायबिटीज मध्ये कोणते होणार नाही, तर ते म्हणजे अबॉर्शन आणि कंजेनायटल मिसकॅरेज. हे ओव्हर म्हणजे पूर्वीपासून डायबिटीज असेल तरच होईल, फक्त जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस असेल तर मग कंजेनायटल अॅनॉमलीज बाळामध्ये किंवा अबॉर्शन हे होणं तितकं काय म्हणतो कॉमन नाहीये. ठीक आहे, तर जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस हे 24व्या ते 28व्या आठवड्या दरम्यान होतं, म्हणजे 6व्या ते 7व्या आठवड्यात महिन्यादरम्यान. ठीक आहे, तर म्हणूनच हे कंजेनायटल अॅनॉमलीज किंवा अबॉर्शन ची तपासणी करण्यासाठी आपण प्री कॉन्सेप्शनल व्हिजिट करणं गरजेचं आहे, म्हणजे हे सगळं टाळण्यासाठी. का प्री कॉन्सेप्शनल व्हिजिट म्हणजे काय, प्रेग्नन्सी होण्या अगोदरची व्हिजिट देणं डॉक्टरांना डायबिटीसाठीची. का गरजेचं आहे, जेणेकरून डिलिव्हरी होण्या अगोदरच आपण डायबिटीज वगैरे कंट्रोल करू शकतो आणि अबॉर्शन आणि कंजेनायटल अॅनॉमलीज होणं टाळू शकतो. ठीक आहे, आणि म्हणून जेव्हा किंवा ते डिलिव्हरी प्लॅन करण्याआधीच त्या लेडीने तिला ओव्हर डायबिटीज मलायटिस आहे की नाही, पहिल्यापासूनच डायबिटीज आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन डायबिटीजची तपासणी करून घेणं, रक्ताची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तर म्हणूनच प्रेग्नंट व्हायच्या आधी त्या लेडीने कन्फर्म करावं की तिला डायबिटीज आहे की नाही. तर कारण जर का HbA1c वाढलं, ठीक आहे, तर त्याने दोन्ही एज वाढतील. HbA1c म्हणजे काय, हिमोग्लोबिन जेव्हा ग्लुकोज बरोबर जॉईन होतं तर त्याचे काउंट्स किती ह्याला म्हणतात ग्लायकेशन ऑफ द हिमोग्लोबिन, हे किती झालं यावरून डायबिटीजची कशी स्थिती आहे हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आणि ह्या HbA1c वरून आपल्याला 3 महिन्याचं स्टेटस कळतं, म्हणजे ह्या पूर्वी 3 महिने आतापासूनचे पूर्वीचे 3 महिने कसा कंट्रोल होता डायबिटीस हे आपल्याला यावरून कळतं. ठीक आहे, तर जर HbA1c वाढलेला असेल तर त्याने दोन्ही एज वाढतील. दोन्ही एज म्हणजे कुठले, अबॉर्शन आणि अॅनॉमलीज. ठीक आहे, हे दोन्ही एज जे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे. तर HbA1c 6 पेक्षा कमी असेल तर गुड कंट्रोल आहे, पण जर लेवल 7, 8, 9, 10 झाली तर मग याचा अर्थ असा आहे की डायबिटीसचे जे कंट्रोल आहे ते पुअर आहे, खराब आहे, आणि म्हणून कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर अशी कोणती स्पेसिफिक अॅनोमॅली आहे की म्हणजे जर ज्यावरून असं कळेल की समजा बाळाला ही अॅनोमॅली आहे किंवा हा डिफेक्ट आहे, तर हा डिफेक्ट असला तर 100% आईला डायबिटीज आहे,
हे अशी कोणती स्पेसिफिक अॅनिमली आहे ज्यावरून हे लक्षात येतं. ठीक आहे, तर ही रेअर अॅनिमली आहे पण ही स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक या अर्थाने की ती जर बाळाला असेल ही अॅनिमली, हा डिफेक्ट जर का बाळाला असेल तर आईला डायबिटीज असण्याची शक्यता 100% आहे. आणि ती कोणती आहे? सॅक्रल अजेनेसिस, म्हणजे आपल्या मणक्याचा जो खालचा पार्ट आहे सेक्रम, मग मणक्याचे पार्ट्स असतात सर्वायकल, थोरॅसिक, लंबर, सॅक्रल आणि कॉक्सिफेरेंजियल. तर हा सॅक्रल पार्ट जो आहे मणक्याचा तो व्यवस्थित डेव्हलप होत नाही, त्यालाच म्हणतात कॉर्डल रिग्रेशन सिंड्रोम. म्हणजे जे काही मणक्याचं खाल्लं किंवा खालचे पाय आहेत किंवा गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक्ट आहे, जेनायटो युरिनरी सिस्टम आहे, ती व्यवस्थित डेव्हलप होत नाही. ठीक आहे, तर असा प्रॉब्लेम जर का बाळामध्ये असेल तर आईला 100% डायबिटीज आहे असं लक्षात घ्यावं. तर मोस्ट कॉमन अॅनोमॅलीज कोणते होतात बाळामध्ये जर आईला डायबिटीज असेल तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम मेनली अफेक्टेड असते. ठीक आहे, सर्क्युलेटरी सिस्टम ज्यामध्ये व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असू शकतो. म्हणजे हे समजा आपल्या एट्रियम आणि हे 2 व्हेंट्रिकल, त्या व्हेंट्रिकलचं मधलं जे जो पडदा आहे तो खराब असू शकतो आणि यामध्ये गॅप असू शकते, तर त्या सेप्टमचा डिफेक्ट असू शकतो. किंवा ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट वेसल्स और आर्टरीज. ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट वेसल्स और आर्टरीज म्हणजे काय? समजा हे आपला हार्ट आहे. ठीक आहे, हे झालं लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, ह्या बाजूला हे झालं राईट वेंट्रिकल. आपल्याला माहिती आहे लेफ्ट वेंट्रिकल मधून आओर्टा निघतो आणि तो संपूर्ण शरीराला ब्लड सप्लाय करतो, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतो. आणि तेच राईट वेंट्रिक्युलर मधून पल्मोनरी आर्टरी निघते जी लंग्स मध्ये जाते. ठीक आहे, जे काही शरीराकडून ब्लड आलेलं आहे ते ह्या राईट वेंट्रिकल मधून पल्मोनरी वेन थ्रू, ठीक आहे, लंग्स मध्ये जाते, इथे ऑक्सिजनेट होते आणि ते मग लेफ्ट आर्टरी मध्ये येऊन लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येते ते ऑक्सिजनेट झालेलं ब्लड, आणि ते ऑक्सिजनेट झालेलं ब्लड अख्ख्या बॉडीमध्ये जातं. पण ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट वेसल्स मध्ये काय होतं? लेफ्ट वेंट्रिक्युलर मधून ही पल्मोनरी वेन निघते. ठीक आहे, आणि या राईट वेंट्रिकल मधून आओर्टा निघतो. असं उलट होतं. म्हणून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते संपूर्ण शरीरामध्ये पोहोचतच नाही. ठीक आहे, आणि आणखीन काय दिसतं? न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, ज्यामध्ये अॅननकेफाली म्हणजेच बाळाच्या डोक्याची, मेंदूची व्यवस्थित वाढ न होणे, स्पायना बायफिडा म्हणजे ज्यामध्ये बाळाच्या स्पायनल कॉर्ड जे आहे त्याची व्यवस्थित वाढ होत नाही. आणखी बाळामध्ये कोणत्या कार्डियाक अॅनोमॅलीज होऊ शकतात जर आईला डायबिटीज असेल तर? सेप्टल हायपरट्रॉफी, HOCM म्हणजे हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. म्हणजे यामध्ये काय होतं, जे हार्टचे जे काही मसल्स आहेत ते खूप थिक होतील, ॲबनॉर्मली थिक होतील, आणि त्यामुळे हार्टला मुश्किल होईल ब्लड पंप करणं. ठीक आहे, त्यानंतर जेनायटल युरिनरी सिस्टम मध्ये काय बिघाड होऊ शकतं की डबल युरेटर. ठीक आहे, हे जे काही युरिनरी ब्लॅडर, जे काही किडनीज मधून युरेटर येतं, ठीक आहे, आणि युरिनरी ब्लॅडरला, तर ते डबल युरेटर असू शकतं, एक ॲबनॉर्मली अजून एक युरेटर असू शकतो. किंवा पॉलिसिस्टिक किडनी म्हणजे किडनीमध्ये नेफ्रॉन्स कमी प्रमाणात आणि जास्त, म्हणजे नाही का, नाहीच्या बरोबर, आणि अनेक पाण्याने भरलेले पाउच सिस्ट्स ज्याला म्हणतो आपण, म्हणून असे पॉलिसिस्टिक किडनी असे दिसतात. म्हणजेच त्या बाळाला जे काही एक्सक्रिटरी सिस्टम आहे ते त्याची डेव्हलप झाली नसेल. ठीक आहे, इम्परफोरेट ॲनस म्हणजे काही, जी शौचाची लार्ज इंटेस्टाईन नंतर जे ॲनस आहे तर ते ॲनस क्लोज्ड असेल, त्यातलं जे काही ओपनिंग आहे तो ओपनच नसेल, आणि म्हणून बाळाला कॉन्स्टिपेशन आणि हे जे काही GIT ट्रॅकच्या रिलेटेड तक्रारी त्या होऊ शकतात. आणि ट्रॅकिओइसोफेजियल फिस्टुला म्हणजे ही समजा झाली आपलं ट्रेकिया म्हणजे एअर पाईप, आणि इसोफेगस म्हणजे अन्ननलिका. यामध्ये अन्ननलिका आणि श्वसन नलिकामध्ये एक जोडणारी एक फिस्टुला बनू शकतो, जोडणारी एक नाळ बनवू शकते. ठीक आहे, असा डिफेक्ट असू शकतो जर आईला डायबिटीज असेल तर मग आता जर आईला डायबिटीज असेल तर कधी डिलिव्हर करावं, कसं डिलिव्हर करावं, कोणत्या टाइमला डिलिव्हर करावं? ठीक आहे, आता कधी कसं डिलिव्हर करावं हे केस टू केस बेसिसवर डिपेंड करतं. पण 2च रूट आहे डिलिव्हर करायला. एक तर आपण वजायनल डिलिव्हरी करू शकतो किंवा लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन करू शकतो. वजायनल डिलिव्हरी कधी प्रेफर करतो? जर का पेशंट उंच असेल, म्हणजे पेशंटची हाईट कमी नसेल तर. ठीक आहे, प्रायमी ग्रॅव्हिड असेल म्हणजे पहिल्यांदा पहिली प्रेग्नन्सी असेल तर ऍडिक्वेट पेल्विस म्हणजे काय, पेल्विस जे काय आईचे पेल्विसची साईज आहे. ठीक आहे, हे पेल्विस झालं, हे आणि म्हणजे नाही का, हे पेल्विस झालं, हे बाळ आहे, तर त्या पेल्विसची साईज मोठी असेल, छोटंसं कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस नसेल जेणेकरून बाळ बाहेर यायला मुश्किल होईल असं नसेल, तेव्हा आपण वजायनल डिलिव्हरी प्रिफर करतो. आणि बाळाचं केजी 2 ते 3 kg असेल तर मोठा बेबी मॅक्रोझोमी किंवा डायबिटीज, ऑब्व्हियसली डायबिटीज मध्ये आपण मॅक्रोझोमी असेल मोठा बेबी, किंवा खूपच डायबेटिक किरिस्ट असेल किंवा 5 kg चा बेबी असेल तर मग आपण LSCS प्रिफर करतो. बेबी वेट जर का 2 ते 3 kg असेल तर आपण लेबर विंडो यूज करतो आणि वॅजायनल डिलिव्हरी प्रिफर करतो. ठीक आहे, तर LSCS असेल तर
असेल, LSCS ची गरज केव्हा असते, मॅक्रोझोमिक बिग बेबी किंवा शोल्डर डिस्ट्रोशिया, बाळाचा हात अडकण्याची जास्त शक्यता असेल डिलिव्हरीच्या वेळेस, त्यावेळेस आपण LSCS प्रेफर करतो. तर आता पाहूयात कधी डिलिव्हर करायचं. ठीक आहे. जर प्रीक्लाम्शिया किंवा प्रेग्नन्सी इन हायपरटेन्शन हे व्यवस्थित कंट्रोल असेल तर आपण 37व्या आठवड्यातच डिलिव्हर करतो. ठीक आहे. पण डायबेटिक मदर असेल तर आपण 38 ते 29व्या आठवड्यात डिलिव्हर करतो. लवकर डिलिव्हरी करत नाही 37व्या आठवड्यात. का? कारण डायबेटिक मदर जे असतात त्यांच्या बाळांची जी लंग मॅच्युरिटी आहे, फुफ्फुसांची मॅच्युरिटी किंवा फुफ्फुसांची वाढ व्यवस्थित झालेली नसते आणि म्हणून असे लवकर जर का आपण डिलिव्हरी केली सिझेरियन किंवा कोणत्यानी, तर मग बाळाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होऊ शकतो आणि बाळ मग जगू नाही शकत व्यवस्थित. ठीक आहे. हे झालं खूप लवकर डिलिव्हरी केली तर. पण जर आपण खूपच लेट डिलिव्हरी केली, उदाहरणार्थ 40 आठवड्यात, तर अचानक सडन इंट्रायुट्राईन फिटल डेथ होऊन बाळ सुद्धा मरण पावू शकतो. ठीक आहे. म्हणून नेहमी डायबेटिक मदर असणाऱ्या बाळांची डिलिव्हरी म्हणजे नाही का, डायबेटिक मदरची डिलिव्हरी 38 ते 39व्या आठवड्यातच करायला हवी. 38 to 39 वीक्स. ठीक आहे. आणि स्ट्रिक्ट मॉनिटरिंग सोबत. ठीक आहे. जसं की बायोफिजिकल प्रोफाईल. बायोफिजिकल प्रोफाईल मध्ये आपण काय करतो, बाळाचे फिटल मुवमेंट्स पाहतो, त्याची ब्रीदिंग मुवमेंट पाहतो, टोन पाहतो, amniotic फ्लुइड व्हॉल्यूम पाहतो. ठीक आहे. आणि हे सगळं आपण सोनोग्राफीवर पाहतो. आणि नॉन स्ट्रेस टेस्ट. नॉन स्ट्रेस टेस्ट मध्ये आपण काय करतो, हे बघा, नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय असतं, डिलिव्हरी आणि लेबर, युटरसचे कॉन्ट्रॅक्शन हे सगळे स्ट्रेसफुल असतात बाळासाठी. तर हे होत असताना बाळाचे फिटल हार्ट रेट खूप वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात किंवा बाळाला हायपोक्सिया होऊ शकतो. तर हे बाळाला स्ट्रेस आहे की नाही, म्हणजे नॉन स्ट्रेस टेस्ट रिॲक्टिव्ह आहे की नॉन रिॲक्टिव्ह आहे, बाळाला स्ट्रेस झालाय की नाही, हे आपण हे टेस्ट पाहतो. कशावरून? आपण बाळाच्या हार्टबीट्सची स्टडी करतो. ठीक आहे. त्याचे ऍक्सेलरेशन्स, डिसेलरेशन्स. नॉन स्ट्रेस टेस्ट हा एक वेगळाच टॉपिक आहे मोठा. पण तात्पुरतं आपण समजून घेऊ की नॉन स्ट्रेस टेस्ट मध्ये आपण बाळाच्या हार्टबीटची स्टडी करतो. ठीक आहे. 110 ते 160 हार्टबीट्स नॉर्मल आहेत. 160 पेक्षा जास्त असेल तर फिटल टॅकिकार्डिया, 110 पेक्षा कमी असेल तर फिटल ब्रॅडिकार्डिया. हे काय असं झालंय का बाळाला ते आपण पाहतो. कलर डॉपलर पाहतो ब्लड सप्लाय पाहण्यासाठी आणि amniotic फ्लुइड इंडेक्स पाहतो. फ्लुअर ॲडिक्वेट आहे की नाही लायकर बाळाच्या अराउंड हे आपण पाहतो. आणि मग 38व्या किंवा 39व्या आठवड्यात आपण 38 to 39, माफ करा मी कुठे 29 म्हणले असेल तर माफ करा, 38 to 39 वीक्स मध्ये आपण डायबेटिक मदरची डिलिव्हरी करतो. 37 पण नाही आणि 40 पण नाही, लेट पण नाही लवकर पण नाही, 38 to 39 वीक्सच्या दरम्यान आपण आईची डिलिव्हरी करतो. आता नॉर्मली जे काही नॉन स्ट्रेस टेस्ट असते, ठीक आहे, तर आपण नॉर्मली 7 दिवसातून एकदा करतो. ठीक आहे. नॉन स्ट्रेस टेस्ट कोणकोणत्या केसेसमध्ये करतो आपण नॉन, तर जर का IUGR असेल किंवा इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन, बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा प्रीक्लाम्शिया असेल आईला, तर आपण नॉन स्ट्रेस टेस्ट दर आठवड्याला एकदा करतो. पण जर का आईला डायबिटीज असेल किंवा पोस्ट डेटिझम म्हणजे 38 आठवडे होऊन गेलेत, 29 आठवडे होऊन गेलेत, तरी पण म्हणजे आणि आई डायबेटिक आहे, तर अशा केसेसमध्ये आपण नॉन स्ट्रेस टेस्ट आठवड्यातून 2दा करतो. ठीक आहे. तर हे झालं कोणती टेस्ट करतो आपण. डायबिटीज असल्यावर आपण ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आणि NST आणि बायोफिजिकल प्रोफाईल आपण पाहतो. ठीक आहे. हे दोन टॉपिक्स मोठे आहेत. ह्या बाबतीत तुम्ही एवढंच समजून घ्या की बायोफिजिकल प्रोफाईल मध्ये आपण बाळाची ब्रीदिंग मुवमेंट्स, बाळाचे मुवमेंट्स, amniotic फ्लुइड हे सगळं व्यवस्थित आहे की नाही हे सोनोग्राफीवर पाहतो. आणि नॉन स्ट्रेस टेस्ट मध्ये आपण बाळाच्या फिटल हार्ट रेट जो आहे त्याची स्टडी करतो. त्यामध्ये ऍक्सेलरेशन्स आहेत का, डिसेलरेशन्स आहेत का, ठीक आहे, किंवा मग ब्रॅडिफिटल ब्रॅडिकार्डिया आहे का, टॅकिकार्डिया का, हे आपण पाहतो. एवढंच लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे टॉपिक डीप मध्ये जाण्यात सध्या तरी पॉईंट नाहीये इन डायबिटीज टॉपिक असं मला वाटतं. ठीक आहे. तर आता मॅनेजमेंट कसे कराल डायबेटिक मदर्सची. इन्सुलिन देऊ शकता तुम्ही. इन्सुलिन इज अ ड्रग ऑफ चॉईस, कारण की ते प्लासेंटाला क्रॉस नाही करत. बाकी जे काही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्ज आहेत ते प्लासेंटाला क्रॉस करू शकतात आणि बाकी जर ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगने प्लासेंटाला क्रॉस केलं तर बाळामध्येच फिटल हायपोग्लायसेमिया होईल. ठीक आहे. हायपोग्लायसेमिक एपिसोड होतील, त्यानंतर बाळाला जन्मल्यानंतर कॉन्व्हल्जन्स वगैरेचा त्रास होऊ शकतो इन केस किंवा बाळ मग हायपोग्लायसेमिया झाल्यामुळे बाळाच्या मेंदूला इनफ ग्लुकोज न भेटल्यामुळे बाळ मरण पावू शकतं. ठीक आहे. ठीक आहे. सो आपण इन्सुलिनच प्रिफर करतो ऍज इट इज सेफ. बट हावेवर आजकाल असं आढळलेलं आहे की मेटफॉर्मिन किंवा ग्लॅब्युराइड हे सेफ आहेत प्रेग्नन्सीच्या वेळेस. ठीक आहे. तर इनिशियली नेहमी स्टार्ट करा डायबेटिक डाएटने, म्हणजे डायबेटिक कंट्रोल होणाऱ्या अशा डाएटने. कोणतं डाएट आहे हे, तर सध्या व्हिगन डाएट बद्दलची चर्चा तुम्ही ऐकत असाल.
किंवा नसाल ऐकत तर तुम्ही नक्की या टॉपिकवर सर्च करा. पुढे मी याबद्दल एक व्हिडिओ नक्की अवश्य टाकेल, कारण हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हिगॅनिझम म्हणजे असं डाएट, होल फूड प्लांट बेस्ड डाएट, की ज्यात अॅनिमल डेअरी प्रोडक्ट्सचा बिलकुलच अंश नाहीये. जसं की दूध, पनीर, घी, जे काही प्राण्यांपासून येतं ते अंडे किंवा नॉनव्हेज, ह्या सगळ्या गोष्टी नेहमी टाळायच्या. ऑल्सो फॉर डायबेटिक मदर्स स्पेशली, और इवन प्रेग्नेंट मदर्स स्पेशली, किंवा आणखी युजल पॉप्युलेशननी सुद्धा हे टाळणं गरजेचं आहे. कारण आपण हे जे खाद्यपदार्थ खातोय त्याने आपल्या शरीराला अथेरोस्क्लेरोसिस, कार्डिओव्हास्क्युलर डिझिजेस हे तर होतातच, आपले ओव्हरऑल फिटनेस कमी होते, आणि याने प्राण्यांना सुद्धा हार्म होतो आणि ओव्हरऑल एन्व्हायरमेंटला सुद्धा हार्म होतो. आता ते कसं होतं, काय होतं, हे मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण दुधाचे पदार्थ कम्प्लिटली टाळणे. तुम्ही प्रोटीन चांगलं डाएट घेऊ शकतो, जे काही आपलं भारतीय डाएट आहे, भाजी भाकरी किंवा कडधान्य आहेत हे तुम्ही खाऊ शकता, फळ खाऊ शकता. ठीक आहे. चिकू, केळी, फ्रुट्सनी काही नाही होत, म्हणजे फ्रूट शुगरनी काही नाही होत, कारण फ्रुक्टोज इज हेल्दी. बट बाकी जी काही साखर आहे ती कमी खाणे, वरून जे काही आपण साखर खातो ते कमी खाणे. त्यानंतर मग ओट्स खूप चांगलं खाद्य आहे. ठीक आहे, ते प्रोटीन त्यातून खूप चांगलं मिळतं. सोयाबीन चांगलं खाद्य आहे. बाकी आपले जे काही हिरव्या पालेभाज्या आहेत, सगळ्या फळभाज्या आहेत, ते आपण खाऊ शकतो. आता तुम्ही म्हणताल B12चं काय? जर दूध वगैरे नाही खाल्लं तर B12 कुठून होईल, मिळेल, आणि बाळाच्या मेंदूची वाढ कशी होईल? तर व्हिगन B12 टॅबलेट्स मिळतात. व्हिगन B12 आणि फोलिक ऍसिडचे टॅबलेट्स तुम्ही खाऊ शकता, आणि त्यातून आणि व्यवस्थित हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर मग फिटल ब्रेन किंवा फिटल सेंट्रल नर्वस सिस्टमला प्रॉब्लेम होण्याची शक्यता नाहीये. या बाबतीत मी एक दुसरा व्हिडिओ बनवेल. पण डायबेटिक डाएट फॉलो करा. आणि जर का डिस्पाइट डायबेटिक डाएट जर का कंट्रोल नाही झालं, डायबिटीज म्हणजेच फास्टिंग ब्लड शुगर मोर दॅन 105 मिलीग्राम पर डेसिलिटर असेल, किंवा मग पोस्ट लंच ब्लड शुगर, पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर जर का 125 मिलीग्राम पेक्षा जास्त असेल, तर मग इन्सुलिन सुरू करण्याची गरज आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला डाएट पासूनच स्टार्ट करा. त्याने जर का कंट्रोल नाही झालं तर मग आपल्याला इन्सुलिनवर शिफ्ट व्हावं लागेल. तर आणखीन एक गोष्ट येते बेबीचे लंग मॅच्युरिटीची. तर जर का आपल्याला पाहायचे की बेबीचे लंग्स मॅच्युअर आहेत की नाही, तर युजली आपण काय करतो, अमनिओटिक सॅक मध्ये निडल टाकतो, अमनिओटिक फ्लुइड काढतो, आणि त्यातलं जे लेसिथिन आणि स्फिंगोमायलिन हे जे काही सर्फॅक्टंट्स आहेत, काय आहेत ते मी पुढे सांगते. तर याचा रेशिओ पाहतो, ह्या दोन सबस्टन्सेस आहेत, आता तर हे लक्षात ठेवा. ते जर का रेशिओ मोर दॅन 2:1 असेल, तर आपण म्हणतो की फिटसचे लंग्स, बाळाचे लंग्स मॅच्युअर आहेत. पण डायबिटीज मध्ये हा रूल अप्लाय होत नाही. तर लेसिथिन आणि स्फिंगोमायलिन काय असतात, तर हे सर्फॅक्टंट असतात. आपल्या जे लंग्स मधल्या फुग्यासारखे जे अल्व्हिओलाई असतात, छोटे छोटे अल्व्हिओलाई, तर त्यांचं सरफेस टेन्शन कमी राहावं, जेणेकरून श्वास घ्यायला जास्त ताकद लागू नये, टू प्रिव्हेंट द वर्क ऑफ ब्रिदिंग असं आपण म्हणतो. आणि श्वास घेतल्यानंतर किंवा जेव्हा आपण एक्सपायर करतो, ठीक आहे, ब्रीद आउट करतो, त्याच्यानंतर अगदीच लंग कोलॅप्स होऊ नये. ठीक आहे. समजा तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडल्यानंतर पुन्हा ते फुफ्फुसातले जे फुगे ते बंद होतात, राईट. ते कम्प्लिटली बंद होऊ नये, आणि कम्प्लिटली बंद झाल्यानंतर पुन्हा ते फुगे फुगायला जास्त ताकद लागू नये, ह्याची काळजी हे सर्फॅक्टंट घेतात. त्यालाच म्हणतात की लोअर द सरफेस टेन्शन ऑफ द अल्व्हिओलाई, हे काम ते करतात. तर हे करायला लागू नये असं हे काम सर्फॅक्टंट्सचं असतं. ठीक आहे. ते एक सबस्टन्स आहे जे अल्व्हिओलायच्या आजूबाजूला असतं, असं आपण समजू थोडक्यात. तर हे सबस्टन्स काही फॉर्म्स मध्ये असतात, लेसिथिन, स्फिंगोमायलिन अशा फॉर्म मध्ये. तर मोर दॅन 2:1 हे जर का रेशो असेल म्हणजे फिटसचे लंग्स मॅच्युअर आहेत. पण डायबिटीज मध्ये हा रूल अप्लाय होतो का? नाही. डायबिटीज मध्ये आपण अजून कन्फर्मेटरी सबस्टन्स घेतो, फोस्फॅटिडाइल ग्लिसरॉल, सॉरी. तर हे जर का असेल अमनिओटिक फ्लुइड मध्ये, तर लंग मॅच्युअर झाले आहेत असं आपण समजतो, आणि म्हणून बाळाला जन्मल्यानंतर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होणार नाही, जन्मल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणार नाही, याची आपल्याला शाश्वती मिळते. तर 50% जेस्टेशनल डायबिटीज पेशंटच्या बायकांमध्ये डिलिव्हरी नंतर सुद्धा पुन्हा डायबिटीज होण्याची शक्यता असते, ओव्हर डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, ते पण कधी पुढच्या 5 ते 20 वर्षामध्ये. त्यामुळे काळजी घ्यायला हवी की आपण ब्लड ग्लुकोज रेग्युलरली चेक करत राहावं. ठीक आहे. आणि किंवा असे पण चान्सेस असू शकतात की पुढच्या प्रेग्नन्सी दरम्यान जेस्टेशनल डायबिटीज मलायटिस होऊ शकतं, आणि किंवा त्या पुढे नंतर पुन्हा ओव्हर डायबिटीज, किंवा आत्ताच्या डिलिव्हरी नंतर सुद्धा ओव्हर डायबिटीज मलायटिस होऊ शकतो. ठीक आहे. तर म्हणून काळजी घ्यायला हवी, प्रॉपर डाएट फॉलो करायला हवं, एक्सरसाइज करायला हवी, आणि ब्लड ग्लुकोज रेग्युलरली मॉनिटर करत राहायला हवं.
ठीक आहे. त्यानंतर टाईप 1 डायबिटीज असेल तर 4 ते 5% चान्स असतं की त्या बाळाला सुद्धा डायबिटीज असू शकतं जेनेटिक ट्रान्समिशनमुळे. ठीक आहे. टाईप 2 डायबिटीज मलायटस असेल तर 25 ते 50% चान्स असतं की बाळाला सुद्धा डायबिटीज असू शकतो. ठीक आहे. म्हणूनच स्वतः त्या लेडीनी काळजी घ्यायला हवी आणि जे काही आपली मुलं सुद्धा आहेत त्यांना पण हे सगळ्या दुग्धजन्य पदार्थांपासून लांब ठेवणं चांगलं. कारण जरी जेनेटिक इफेक्ट असला तरी पण आपल्या डाएट आणि लाईफस्टाईल थ्रू सुद्धा आपण खूप चांगले चेंजेस घडवून आणू शकतो आणि ह्या रोगांपासून आपण मुक्त सुद्धा राहू शकतो आणि हे डिझिजेस आपण ट्रीट सुद्धा करू शकतो कम्प्लिटली. डायबिटीज अँड other cardiovascular diseases are completely preventable and treatable, reversible with proper diabetes and exercise. याचं प्रूफ सुद्धा आहे लाईफस्टाईल हार्ट ट्रायल बाय डॉक्टर डीन ऑर्निश. हा तुम्हाला व्हिडिओ पाहता आला तर नक्की पहा. लाईफस्टाईल हार्ट ट्रायल बाय डॉक्टर डीन ऑर्निश यांचा टेडेक्स वर व्हिडिओ आहे की डायबिटीज, हार्ट डिझीज आणि कार्डिओव्हास्क्युलर डिझीजेस हे सगळे ट्रीटेबल, प्रिव्हेंटेबल आहेत, रिव्हर्सिबल आहेत. अगदी म्हाताऱ्या माणसांमध्ये सुद्धा ते रिव्हर्ट होऊ शकतात जर का प्रॉपर डाएट, एक्सरसाइज केली, होल फूड प्लांट बेस्ड डाएट खाल्लं, प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थांपासून राहिलो तर. याचा व्हिडिओ तुम्ही पुढे पाहू शकता. ठीक आहे. तर हे माझं सांगणं काम होतं की ते जेनेटिक ट्रान्समिशन होऊ शकतं पण तुम्ही जर का काळजी घेतली तर तुम्ही या सगळ्यांपासून मुक्त सुद्धा राहू शकता आणि हे पुन्हा ट्रीट सुद्धा करू शकता. पुढची गोष्ट, जर खूप सिव्हिअर लॉंग स्टँडिंग डायबिटीज असेल म्हणजे खूप दिवसांपासून डायबिटीज असेल तर त्यामुळे डायबेटिक वॅस्क्युलोपॅथी होऊ शकते. वॅस्क्युलोपॅथी म्हणजे काय, जे काही ब्लड वेसल्स आहेत, ठीक आहे, त्यांना हानी होऊ शकते. ठीक आहे. आणि त्यानंतर ॲथेरोस्क्लेरोसिस वगैरे अशा गोष्टी होण्याची शक्यता असू शकते. तर म्हणून आणि मग अशा झाल्यामुळे काय होतं की जे बाळाला सगळ्या न्यूट्रिशनचा पुरवठा करणारे सुद्धा जे ब्लड वेसल्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित काम करत नाही आणि जे काही प्रॉपर पोषण आहे, ठीक आहे, बाळाला लागणारं पोषण जे आहे ते व्यवस्थित जात नाही आणि म्हणून बाळ सुद्धा आयुजीआर, बाळामध्ये सुद्धा आयुजीआर होऊ शकतं. आयुजीआर म्हणजे काय, इंट्रा युटराईन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही. तर जर का थोड्या काळासाठी डायबिटीज असेल तर मॅक्रोझोमी होतं. ठीक आहे. म्हणजे बिग बेबी, वजन जास्त, बेबीचं आकार जास्त. पण जर का खूप काळासाठी डायबिटीज असेल तर मग आयुजीआर होतो, इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन. आता ही जी शेवटची स्लाइड आहे यातलं जे व्हाईट्स क्लासिफिकेशन ऑफ डायबिटीज कॉम्प्लिकेटिंग प्रेग्नन्सी हे जे आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल, फक्त ऐका आणि माहिती असू द्या. बाकी इन्सुलिन मॅनेजमेंट ड्युरिंग लेबर अँड डिलिव्हरी आपण पाहूयात. तर व्हाईट्स क्लासिफिकेशन काय, क्लास A1 A2 आहे आणि क्लास B C त्यानंतर D आणि F फॉर नेफ्रोपॅथी, R फॉर रेटिनोपॅथी आणि H फॉर नाही का हार्ट वॅस्क्युलर डिझीज. ठीक आहे. तर क्लास A1 A2 असेल, क्लास A1 A2 आपण कधी म्हणतो की ऑनसेट जस्टेशनल डायबिटीज मध्ये, म्हणजे नाही का डिलिव्हरीच्या वेळेस ऑनसेट असेल तेव्हा. फास्टिंग ग्लुकोज लेस दॅन 105 किंवा मोर दॅन 105 ला A2 आपण म्हणतो. ठीक आहे. पोस्ट प्रँडियल ग्लुकोजची व्हॅल्यू दिल्याप्रमाणे असेल तर A1 आणि A2 ची ट्रीटमेंट काय, डाएट इन्सुलिन, म्हणजे डाएट पाळा. A1 ची आहे डाएट आणि A2 ची आहे इन्सुलिन देतो आपण. आणि BCD-FRH चं सगळ्याच थेरपी काय, इन्सुलिनच आहे. तर BCD हे आपण कशावरून ठरवले हे क्लासेस, एज ऑफ ऑनसेट काय, 20 वर्षापासून सुरू झालं का, 20व्या वर्षापासून सुरू झालं का, 10व्या ते 19व्या वर्षापासून सुरू झालं, कालावधी किती होता, 10 वर्षापेक्षा कमी का 10 ते 19 वर्ष का 20 वर्षापेक्षा जास्त. ठीक आहे. या सर्वावरून आपण ठरवतो की कोणता क्लास आहे आणि त्यानुसार थेरपी देतो आपण. तर एवढंच लक्षात ठेवा की A1 क्लास असेल म्हणजे ज्याचे फास्टिंग प्लाझ्मा लेस दॅन 105 आणि पोस्ट पांडेल लेस दॅन 120 तर डाएट व्यवस्थित ठेवतो. त्यानंतर A2 असेल तर आणि BCD-FRH असेल तर मग आपण इन्शुलिन थेरपीज देतो. ठीक आहे. आता मॅनेजमेंट कसं करतो लेबर अँड डिलिव्हरीच्या वेळेस, तर आपल्याला ट्राय करायचं आहे की बॉडीमध्ये ग्लुकोज 100 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढीच त्याची मात्रा आहे. ठीक आहे. झोपताना आपण इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन देतो जसं की लिस्प्रोग्लुलायसिन वगैरे. ठीक आहे. युज्युअल डोस. मॉर्निंग डोस युजली आपण शक्यतो देत नाही, विथहेल्ड करतो. ठीक आहे. आणि डिलिव्हरीच्या वेळेस आपण काय करतो, म्हणजे नाही का प्रेग्नन्सीच्या वेळेस आपण जेव्हा पेन सुरू होतात तेव्हा IV इन्फ्युजन ऑफ नॉर्मल सलाईन देतो. पण जेव्हा एकदा ऍक्टिव्ह लेबर सुरू होतं म्हणजे ऍक्टिव्ह पेन सुरू होतात, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कळा वाढण्याची नाही का कळा येण्याची फ्रिक्वेन्सी वाढते आणि ऍक्टिव्ह लेबर सुरू होतं एकदम. ठीक आहे. आणि ग्लुकोज आपल्याला डायलिटेशन जास्त दिसतं, सर्वायकल डायलिटेशन, आणि ग्लुकोज लेवल्स 70 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा कमी होतात तेव्हा नॉर्मल सलाईनचं इन्फ्युजन चेंज करून आपण 5% डेक्स्ट्रोज देतो. किती रेटनी,
100 ते 150 मिलीलीटर पर आर आणि ते किती 25 mg पर kg पर मिनिट अशा रेटने आपण 5% डेक्स्ट्रोज देतो टू अचीव अ ग्लुकोज लेवल ऑफ 100 मिलीग्राम पर डेसिलिटर इन द बॉडी. ठीक आहे, आपण दर तासाला ग्लुकोज लेवल्स चेक करतो जेणेकरून आपल्याला इन्सुलिन आणि जे काही डेक्स्ट्रोजचा इन्फ्युजन रेट आहे ते मॅनेज करता येईल. आणि त्यानंतर मग रेग्युलर शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन, ठीक आहे, ते आपण देतो IV इन्फ्युजनने ऍट अ रेट ऑफ 1.25 युनिट पर आर. ठीक आहे, कधी जर का ग्लुकोजची लेवल 100 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त वाढली तर. ठीक आहे, तर एवढीच आहे मॅनेजमेंट की बेड टाइमला इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन देतो, मॉर्निंगला देत नाही. एकदम ऍक्टिव्ह लेबर सुरू होतं तेव्हा तसं लेबरच्या वेळेस आपण IV इन्फ्युजन ऑफ नॉर्मल सलाईन देतो, पण एकदम ऍक्टिव्ह लेबर सुरू होतं तेव्हा आपण 5% डेक्स्ट्रोज देतो एका ठराविक रेटने. आपण ट्राय करतो 100 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढंच ग्लुकोज बॉडीमध्ये असावं, आणि त्यानंतर जर ग्लुकोजची लेवल वाढली 100 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा पण जास्त तर आपण रेग्युलर शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन देतो. ही झालं मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. आणि आता आपण डायबिटीज बद्दल सगळं पाहिलेलं आहे. जे प्रेग्नन्सी दरम्यान जेस्टेशनल डायबिटीज मेलिटस नेमकं कशाला म्हणतात, कॉम्प्लिकेशन्स काय आहेत ऑफ डायबिटीज ऑन प्रेग्नन्सी और प्रेग्नन्सी ऑन डायबिटीज. ठीक आहे, त्यानंतर बाळावर कोणते परिणाम होऊ शकतात. ठीक आहे, हे सगळं आपल्याला पाहिलं आहे. आपण ट्रीटमेंट काय असू शकते, आपण कोणते टेस्ट करतो. ठीक आहे, नॉन स्ट्रेस टेस्ट, बायोफिजिकल प्रोफाईल, कधी कसं डिलिव्हर करतो, वजाना डिलिव्हरी का LSCS, कधी कोणत्या केसमध्ये काय करतो. त्यानंतर आपले जे काही टेस्ट आहेत, नॉन स्ट्रेस टेस्ट, बायोफिजिकल प्रोफाईल, हे आपण पाहतो. त्यानंतर बाळाचे लंग्स मॅच्युअर झाले की नाही यासाठी आपण डायबिटीज मध्ये फोस्फॅटिडिल ग्लिसरॉल पाहतो एमनिओटिक फ्लुइड मधलं. तर आणि आपण क्लासिफिकेशन पाहिलं डायबिटीसचे आणि मॅनेजमेंट पाहिले. जस्टेशनल डायबिटीज मेलाइटसचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचे क्लासिफिकेशन पाहिलं. डायबिटीज मेलाइटसच्या कॉम्प्लिकेशन्स जे काही कॉम्प्लिकेट करू शकतात प्रेग्नन्सीला त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं आणि मॅनेजमेंट पाहिली. थँक्यू.